हॅलो, गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बसवला का गणपती? कोणी कोणी बसवला कमेंट करून नक्की सांगा. आणि घरामध्ये किती छान वातावरण असतं गणपती बाप्पा जेव्हा बसतो तेव्हा. यावेळेस मी खरंच मिस करत आहे. मागच्या वर्षी इंडियात होते आणि खूप छान वाटत होतं तेव्हा तिथे. पण आता म्हटलं आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांची पूजा करून घेऊ. सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि जो हॉलमध्ये गणपती आहे त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे. आणि नैवेद्यासाठी इथं करणार आहे मी वरण. फोडणीचं वरण करेल. त्यासाठी डाळ शिजवून घेतलेली आहे. बटाटे उकडून घेतलेले आहेत. भाजीसाठी उकडलेल्या बटाट्यांची भाजी करायची आहे. बाप्पाचा नैवेद्य करताना नेहमीच इतकं प्रसन्न, इतकं पॉझिटिव्ह वाटतं. तर झटपट मी आवरून घेत आहे. तर ते स्वयंपाक ची सुरुवात केली. त्यासाठी जे काही सामान लागतं ते मी इथं काढून ठेवलेलं आहे. मिरची, कढीपत्ता, नंतर बटाटे उकडून घेतलेले आहेत, सगळं काही. आणि आज पुऱ्या करू म्हटलं. त्यासाठी पुऱ्यांची कणिक भिजवली आणि आज मला उकडीचे मोदक करून बघायचे आहे. जवळजवळ 2 वर्ष जास्त झाले मी केले नाही आहेत. तर म्हटलं चला उकडीचे मोदक करून बघूयात आणि खरंच छान झाले होते. 2-3 तुटले, पण म्हणजे थोडंसं त्यांना चीर पडली, पण हरकत नाही, पुढच्या वेळेस अजून छान ट्राय करेल. पुऱ्यांची कणिक घट्टसर मळून घेतली होती. सकाळच्या धावपळीमध्ये जे काही भांडे असतात ते घासून ठेवले आहेत, म्हणजे मग पुढचे भांडे घासायला सिंक रिकामा राहील. तर अशा पद्धतीने ते फोडणीचं वरण करून घेतलेलं आहे. बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे. रेसिपीज काय मी दाखवल्या नाही, कारण बटाट्याच्या भाजी रेसिपी भरपूर आहे माझ्या चॅनलवर. भात लावलेला आहे आणि हे आहे नैवेद्याचं ताट. पुऱ्या, पापड, वरण भात, बटाट्याची भाजी, उकडलेले मोदक, असा सुंदर नैवेद्य देवाला दाखवला. आणि आपले सण परंपरा या साजरी करायच्या असतातच, कारण त्यामुळे आपल्या मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचतात, त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. आणि आपल्या मुलांवर जर आपण चांगले संस्कार केले तर येणारा जी काही पुढची पिढी आहे ती त्यांच्यापासूनच आहे आणि ती पिढी खरंच चांगली होईल. तर आणि उकडीचा मोदक त्यावर तूप टाकून, वाह अप्रतिम.